थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय श्री रणजित कुमार पिल्ले सर आणि आरके ट्रॉफी फाउंडर आणि श्री 11 पुरस्कृत स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना अप्रतिम सामना पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये अभंग 11 टीमने बाजी मारून मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. आता सामना आपल्या समोर रंगला जातो. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते या स्वर्गीय संपत स्मृती बेळेवाडी त्यांच्या विरुद्धमध्ये श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ असा सामना पाहायला मिळते. मांगरूळ टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बेळेवाडी टीमला इन्व्हाइट केलं ते म्हणजेच बॅटिंगसाठी. मॅच लोटे सुरुवात सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पायमल आणि रोहित अशी जोडी आले. विजय मामा मात्र या मॅच मध्ये बॅटिंग साठी सलामी वीर म्हणून पाहायला मिळाला नाही. मॅच लोटे सुरुवात. येस अमर गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 3 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्लेचा एकमेव षटक आहे. मॅच लोटे सुरुवात. लेट्स प्ले अंपायरचा सिग्नल आणि मॅच लोटे सुरुवात. पहिला बॉल या सेमीफायनल 2चा पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. इशाराचा वेध घेतलाय. पहिल्या बॉलवर इथे बॅटनी सिंगल मिळते. बॅटची एनर्जी लागली होती. सिंगलने टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. अमर गायकवाड एक वेगवान गोलंदाज आहे. प्रमुख खेळाडू आहे या टीमचा. अनिकेत पायमल यावेळेस बॅटफूडला येऊन कट केला. चेडू जातोय बॅकवर्ड बाउंड्री रिजन मध्ये. दंड करत सीमारेषे पलीकडे अनिकेतच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. स्वराज्य 32 शिराळा. थँक्यू व्हेरी मच अनिकेत पायमल. या आजच्या दिवसात 65 धावांची एक झंझावत खेळी केली याच खेळाडूने. षटकार चौकाराची आतिषबाजी केली याच खेळाडूने. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. तो शेर है तो मैं सवा शेर हूं. अमर गायकवाडने केलंय अनिकेत पायमलला ढेर. पहिला धक्का लागतोय. टीम आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. बेलेवाडीचा पहिला धक्का लागतोय. फलंदाज बाद. चेक. दरम्यान श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या संघाचे संघ मालक मान्य श्री श्रीधरजी खांडेकर यांचं देखील ते शुभागमन होत आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. आपल्या या स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग 2026च्या या आयोजनामध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू सर. आज राम यमगर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तिमत्व आणि गेली अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं योगदान राहिलं. क्रांतीभूमी 82 टीमचे संघ मालक देखील पाहायला मिळतील. न्यू बॅटर विजय मामा. पहिलाच बॉल बॅटची एज फ्लाय स्लिपमध्ये चेंडू फ्लाय होतोय. या बॉलवर काय घडलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना एक धाव फार महत्वाची आहे. एक रन्स फार इम्पॉर्टंट आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये असेल किंवा परीक्षेमध्ये असेल किंवा अगदी निवडणूकमध्ये असेल एक गोष्टीला फार महत्व असतं. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. चेक. दरम्यानच्या काळात मित्रांनो ज्यांच्या आगमनाच्या आपण आतुरतेने वाट पाहत असो श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या संघाचे संघ मालक मान्य श्री श्रीधरजी खांडेकर इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून करतो हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण स्थानपन्न व्हावं. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. अंपायरचा कॉल येतोय. फटक्याची आतिषबाजी पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान दोन्ही बॅटर
अगदी दोन्ही अंपायर मध्ये चर्चा होतीये या बॉलवर नक्की काय झालं, मॅचची एज लागली होती का, फलंदाज बाद झालाय का, या गोष्टीची पडताळणी करत असणार गिरीश सावंत सर असतील, अमर वारंगे सर असतील. नॉट आउटचा इशारा करण्यात आला. डॉट बॉलची सांगता होते 7 धावा 1 गडी बाद. बिळीवाडी टीम बॅटिंग करत असताना बॅटची एज, चेंडू जातोय अगदी फ्लाय स्लिप मध्ये फरार होईल. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडूच्या रेस मध्ये जिंकलाय बॉल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अखेरच्या बॉलवर चौकार येतोय. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागली. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. 11 धावा धावफलकावर लागलीत. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्वांचंच लक्ष ज्या स्पर्धेसाठी 365 दिवस आपण या स्पर्धेची वाट बघतोय ती स्पर्धा येऊन ठेपली. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांचं सहकार्य, अनेकांचं योगदान राहिलंय. त्या सर्वांचंच मनपूर्वक आभार आहे. प्रामुख्याने रणजित कुमार पिल्ले, बोर्ड ऑफ डायरेक्टर JSWJ SSL ठाणे असोसिएशन अध्यक्ष DK फाउंडेशन, त्यांच्या वतीने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आलाय. चतुर्थ आणि द्वितीय पारितोषिक देखील आकर्षक पारितोषिक पाहायला मिळतील. ट्रॉफी सौजन्य असेल, ट्रॅक सौजन्य असेल, मैदान सौजन्य असेल, मंडप, युट्यूब, पंच सौजन्य, समालोचन सौजन्य, चेंडू स्टंप सौजन्य, मालिकावीर सौजन्य, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण, पाण्याच्या व्यवस्था, नाश्ता, जेवण, या सगळ्याच घटकांचं खऱ्या अर्थानं आभार मानणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर महेश पवार आलाय. अनुभवी खेळाडू आहे आणि महेश पवार, महेश पुपट हे म्हणून ओळखले जातात. एक लेजंड क्रिकेटर आहे. भरपूर वर्ष मुंबईचं क्रिकेट त्याने खेळलं. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, सिंगल मिळतीये. विजय मामा या मॅच मध्ये कुठेतरी चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. टीमची धावसंख्या आता जर पाहिली तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ 13 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 2 जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. या आधी ऑलरेडी अभंग 11 पोहोचलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॉल अपस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1-1 धाव फार महत्वाची आहे. धावांसाठी झगडावं लागेल, धावांसाठी संघर्ष करावा लागेल. ही संघर्षाची लढाई, ही लढाई अस्तित्वाची आहे. ऑन दी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद होत असताना विकेटचं होतं पतन. फलंदाज रोहितला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम बेळेवाडी संघाला आणि फलंदाज बाद होत असताना स्वर्गीय संपत स्मृती 11 बेळेवाडी वर्सेस सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच टीम सर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ असा सामना पाहायला मिळतो. डीजे मास्टर तयार आहे, ऐकूया मग न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय. ऋतिक आलाय. खोल डब्याचा चेंडू आहे, आपण खोदून काढलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अभंग 11 टीमचा स्वप्नील या प्लेअर ऑफ द मॅच आपण कलेक्ट करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. फुल टॉस बॉल अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना विजय मामा इथे मिस झाला. 1-1 बॉल फार महत्वाचा. एका बाजूला महेश पवार, दुसऱ्या बाजूला विजय मामा. हे 2 लेजंड खेळाडू आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. वयाची अगदी 40शी उलटल्यानंतर देखील त्याच तरबेजाने क्रिकेट खेळत असताना फटका चांगला. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. विजय मामाचा धमाका पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 धावा. प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी, कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर.
32 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. स्वराज्य 32 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. थँक्यू. चला प्लेअर ऑफ द मॅच अगदी मान्यवरांची शुभेच्छा दिला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच चा खिताब दिला जातोय. चला अखेरचं षटक. पहिला बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न करत असताना बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. संपला बॅटर ऋतिकचा खेळ. तिसरा धक्का लागतोय टीम बेळेवाडी संघाला. फलंदाज बाद होत असताना प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी. कोपर खेळण्यातली टॉप. चला मान्यवरांची शुभेच्छा राम यंगर साहेबांची शुभेच्छा दिलं जाईल. प्लेअर ऑफ द मॅच क्रांतीभूमी 82 टीमचे अगदी संघ मालक आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच राम यंगर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. अखेरच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले. तो खेळाडू ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. न्यू बॅटर मिस्टर बाबू बेबळे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्राईक द्यावं लागेल विजय मामा यांना. यावेळी देखील कट केला जातोय. गॅपमध्ये स्ट्रोक लगवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. विजय मामावर स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. खूप चांगला थ्रो डीप मध्ये पाहायला मिळते. 22 मागच्या मॅच मध्ये 25 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट पार झालं. या मॅच मध्ये देखील मोठं टार्गेट उभं करावं लागेल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय मामा स्ट्राईक येत असताना फुल टॉस बॉल फटका फसला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो केला जातोय. 2 धावा मिळतील. 2 धावाला टीमची धावसंख्या. 1 शॉटचा इशारा आलाय. विजय मामा यांनी गफलत केली. विजय मामा यांनी पॉपिंग क्रीज क्रॉस केली नाही. त्यामुळेच फक्त एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. बऱ्याच खेळाडूंनी या चुका केल्या. बऱ्याच खेळाडूने दुसरी धाव घेण्यात असताना मात्र कुठेतरी क्रॉस बॅट केली नाही. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट केला जाईल का. कोणी बॅकअप नाही. एकच धाव मिळते. लेग बॅटच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. 24 आकड्यावर. शेवटचे 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा करावा लागतील. टीम आपण जर पाहिलं तर दोन्ही टीमला विजयाची गरज आहे. स्वर्गीय संपत स्मृती 11 बेळेवाडी हा संघ देखील खेळतोय. स्विचिटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. बाबू बेबडेच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग मस्ट नीडेड चौकार. 4 धावा. या धावा फार महत्वाच्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा येतील तितक्या टीमसाठी फार महत्वाच्या असेल. कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 28-28 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. कमीत कमी 30 धावांचं टार्गेट पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामागे 10 धावा कराव्या लागतील. पण शेवटच्या बॉलवर मोठा हिट आला तर 35 प्लस धावा होतील. त्यामुळेच या शेवटच्या बॉलवर काय घडेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असेल. फटका चांगला फेकलाय सीमा रेषे पलीकडे आणि क्षेत्ररक्षण अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जातील. 2 धावा कंप्लीट. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. आणि अंपायर इशारा काय सेव्ह केलाय. फक्त 2च धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 31 आकड्यावर 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजे 8 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळेल. चला हरकत नाही. आपण चेक करूया. काही हरकत नाही. अंपायर न्यूट्रल निर्णय. कोणाही टीमवर अन्याय होणार नाही याची काळजी आयोजन कमिटी करते. थर्ड अंपायर बंटी कांबळे सर प्लीज आपण या. जर सॉफ्ट सिग्नल आहे तो सेव्ह आहे.
आणि जर विजन दिसलं नसेल तर नक्कीच अंपायर डिसिजन आहे तो फायनल डिसिजन ठरवला जाईल. चला थर्ड अंपायरकडे अगदी मागणी केली जाईल. कशा पद्धतीने स्ट्रोक लगवला गेला, बाउंड्री लगत चेंडू अडवला गेला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर काय घडलं याची पडताळणी केली जाईल. पुन्हा एकदा पाहिलं जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये या बॉलवर नक्की काय झालं. हृदयाची धडधड वाढली कारण की बेळेवाडी टीम अगदी डोळे लावून या बॉलकडे पाहतोय, निर्णयाकडे पाहतोय. स्ट्रोक चांगला होता, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान चेंडू अडवला गेला आणि त्याची पाहणी करत असताना अंपायर संपूर्ण डगआउट आमच्याकडे बघतोय, त्यामुळे थोडासा फास्ट करा. आम्हाला देखील तो निर्णय देण्यासाठी आम्ही आतुर आहोत की नेमकं घडलं काय. या बॉलवर चेंडू अडवला गेलाय, थांबवला गेलाय, त्या मुवमेंटमध्ये फिल्डरचा पाय कुठे आहे, सेव्ह आहे, म्हणजेच 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 31 आणि 32 धावांचा टार्गेट आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 10 पेक्षा जास्त सरासरी दाखवावे लागेल. 18 बॉल 32 धावांचे इक्वेशन पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्वराज्य 32 प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी, कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. चला सामना स्पीड अप करा. प्रफुल्ल आणि अमर गायकवाड अशी जोडी पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित येत असताना 18 बॉल 32 करायचे आहेत. समीकरण अवघड आहे, समीकरण सोपं देखील होऊ शकतं. 30 धावा करणं संध्याकाळच्या सत्रामध्ये हे देखील जिगरचं काम असेल आणि अमर गायकवाडकडे क्षमता आहे. अमर गायकवाड जर पाहिलं तर वास्तविक पाहता या स्पर्धेमध्ये इतका काही प्रभावित केलेला नाही, कामगिरी केली नाही, पण या मॅच मध्ये बडा मंच का बडा खिलाडी म्हणून ओळखला जातोय अमर गायकवाडला. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना दिसेल. बॅटची इनर एज अगदी प्ले डाऊन होता होता वाचले. चलो टीमचे मॅनेजर अगदी संतोषी पाटील सर यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की मंचावर या. जे ऑनलाईन तिकीट्स आपण बुक करतोय आणि त्यासाठी त्यांचं देखील आगमन झालंय. चला प्रियांक, आपण सन्मान करणार आहोत मान्यवरांचा. अगदी मान्यवरांचा देखील सन्मान मंचावर केला जातो. प्रियांक पायमळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. खुलवटाचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. अमर गायकवाडच्या बॅट मध्ये येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. स्वराज्य 32 प्रीमियर लीग कोपर खेळण्यात भारी, कोपर खेळण्याची टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी, आहे ही स्पर्धा भारी. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर, क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. अमर गायकवाड सेकंडवर आहे. शफल झालंय, कट खेळलाय, गॅप मध्ये आहे, अगदी आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा लगत, चेंडू अडवला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 धावा येत असताना 32 धावा करायच्या आहेत. इक्वेशन अजूनही जर पाहिलं तर 26 धावा करायचे आहेत. उर्वरित चेंडू असेल 14 बॉल 26, 14 चेंडू 26 धावाचं इक्वेशन पाहायला मिळते.
फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आणखीन एक वन बाउन्स सीमारेषी पलीकडे अमर गायकवाडच्या बॅट मधून येतोय दुसरा क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलीत. अजूनही 22 करायचे. 13 बॉल 22 इक्वेशन आहे. अगदी सामना आवाक्यामध्ये आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल मांगरूळ टीमला. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा संघ देखील चांगला खेळ केलाय. स्लॉप ओ माय गॉड व्हाट अ शॉट. घुटना टेक सिक्सर देख अमर गायकवाडच्या बॅट मधून आलाय. अखेरच्या बॉलवर प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 16 धावा. खेळण्यात भारी कोपर खेळण्यातली टॉप लेवलची आहे ही स्पर्धा भारी. आहे ही स्पर्धा भारी. आहे ही स्पर्धा भारी. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. क्रिकेट सामने बघाया पब्लिक जमले मैदानावर. स्वराज्य 35 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. स्वराज्य 35 शिराळा प्रीम लीग आहे हो एक नंबर. थँक्यू व्हेरी मच. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. अमर गायकवाड ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाबू बेबली गोलंदाजी ट्रॅकवर स्टॅकेंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते रोहित प्रफुल्ल. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होती 11 मध्ये करायचे दादा 16 धावा. 11 बॉल 16 धावा. 16 धावा 11 चेंडू. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. अकोटपाचा बॉलला पंच खेळलाय फेकलाय सीमारेषी पलीकडे. प्रफुल्लच्या बॅट मधून येतोय प्रफुल्लित करणारा षटकार. 6 धावा. अकोटपाचा बॉल खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. प्रफुल्लच्या बॅट मधून षटकार आलाय. नाद निराळा 32 शिराळा आणि प्रफुल्लच्या बॅट मधून षटकार आलाय. 10 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट सामने बघाया पब्लिक संदीप दिघे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना येथे थ्रो चुकीच्या एंडवर केलाय. एकच धाव मिळते. आता 9 मध्ये 9 करायचे. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच अगदी कंट्रोलवर आहे. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. 32 धावा देखील चेस होता किंवा त्या होण्याच्या मार्गावर आहे. स्विचचा फटका अमर गायकवाडच्या बॅट मधून उलटा फुलटा क्रॅकिंग चौकार. चला अभंग 11 टीमचा कॅप्टन हॅलो चेक. दरम्यानच्या काळात करुंगली गावचे पैलवान मान्य श्री शंकरजी पाटील साहेब इथे हजर आहेत. त्यांचं आम्ही इथे मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. करिंगली गावचे सुपुत्र आणि पैलवान मान्य श्री शंकरजी पाटील आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू सर. 8 चेंडू 5 धावा 5 धावा 8 चेंडू. मांगरूळ टीम विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मी मगाशी म्हटलं होतं की बडे मंच का पडा खिलाडी. यावेळी लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अपील केली होती पण इंटरेस्ट दाखवला नाही. आता इक्वेशन बदललंय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 5 करायचे. 7 बॉल 5 धावा इक्वेशन पाहायला मिळते. बघा मगाशी स्लॉक स्वीप मारला होता. अगदी प्रणय कांबळे मंदूर यांच्या वतीने देखील अमरच्या स्ट्रोक साठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलं. दोन्ही खेळाडूसाठी पारितोषिक आलं. आता समीकरण बदललाय. 3 ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावा करायचे. 6 चेंडू 3 धावा. अभंग 11 टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. विनंती असेल अभंग 11 टीमचा कॅप्टन. विजय मामा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना काल पेनलाइज केलं होतं या टीमला. एक खेळाडू उशीर आला होता त्यामुळेच आता मात्र हा संघ देखील मेगा फायनलच्या दिशेने जात असताना यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 धावांची आवश्यकता आहे. काय खेळ राहिलाय.
दोन्ही खेळाडूने ज्या पद्धतीने खेळ केला 32 धावांचा पाठलाग करत असताना आक्रमण खेळ अटॅकिंग क्रिकेट खेळ त्यामुळे हा सामना अगदी वन साइडेड पाहायला मिळतोय. अमर गायकवाड शेवटचा मॅच फायनलचा सामना फक्त 1 ओव्हरचा असेल लक्षात घ्या. त्याचं कारण आहे अगदी बँड लाईट. या बँड लाईटमुळे आम्हाला फक्त 1च ओव्हरचा सामना खेळावा लागेल. चला अभंग 11 टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. बॅटची अगदी रायझिंग बॉल पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते इक्वेशन पाहायला मिळते 4 मध्ये 2. 4 बॉल 2 धावा. अजून एखादा बॉल डॉट आला तर मॅच मध्ये मजा येईल. सगळ्या मान्यवरांचे शुभ असे टॉस केला जाईल. 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. इथे इनसाइड आउट खेळलाय. फटका जातोय थ्रू द कव्हर आणि हा सामना श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ टीमने जिंकलाय. मेगा फायनल मध्ये हा संघ पोहोचलाय. चला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ वर्सेस अभंग 11 असा 1 ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अमर गायकवाड. चला टॉस साठी आपण गणेश बोरगे सरांच्याकडे जाऊया. ओव्हर टू यू. चला विनंती आहे दोन्ही संघ अभंग 11 कॅप्टन हजर आहेत. श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम प्लीज लवकरात लवकर या. यस कर्णधार हजर आहेत. मी रामजी अमगर साहेबांना विनंती करतो आपण या. आपल्यासाठी या सगळेजण थांबलेले आहेत प्रतीक्षित आहेत. येस कॉल कोणाचा असणार आहे? कॉल असणार आहे मांगरूळ या